बातमी आहे वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर विषयी। पूजा खेडकर यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता CIDला पत्र व्यवहार करत खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झालाय का याबाबतचा सविस्तर अहवाल मागवलाय। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। तर पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून परीक्षा दिली होती। आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे। तर सुप्रीम कोर्टात दोन्ही सुनावण्या आजच पार पडतील। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही याबाबत ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे। तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून जयंत पाटलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देणार का याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। आता एक मोठी बातमी समोर येते। बालभारतीचं इयत्ता पहिलीचं पुस्तक सध्या चांगलंच ट्रोल होत आहे। पुस्तकातली जंगलात ठरली मैफिल या कवितेमध्ये चक्क हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलाय। बात, शोर, वन्स मोर असे शब्द या कवितेत आहेत आणि यावर आता भाषाप्रेमींनी आक्षेप घेतलाय। निवेदक आणि नृत्यांगना पूर्वी भावे यांची ही कविता आहे। तर त्यांनी तिसरीत असताना ही कविता लिहिल्याचाही दावा करण्यात येतोय। तर इंग्रजाळलेल्या या कवितेवर सोशल मीडियावरून चांगलाच संताप व्यक्त होतोय। तर यमक जुळवण्यासाठी असलेला हा उल्लेख वावगं वाटत नाही असं स्पष्टीकरण यावर बालभारतीच्या संचालकांनी दिलेलं आहे। दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी यावर काय आक्षेप नोंदवलाय आपण पाहूया। पहिल्या वर्गातील मुलांवर मराठी भाषा संस्कार करण्यासाठी इंग्रजी हिंदी शब्द असणाऱ्या कविता निवडाव्यात असे निवड मंडळाला कोणाचे निर्देश आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शिवाय ज्यांना मुलांवर मराठी संस्कार घडवायला मराठी शब्द देखील ठाऊक नसावेत अशांची ही कविता लादणारे कोण विद्वान आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर यावर बालभारतीच्या संचालकांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। पहिलीच्या पुस्तकामध्ये 2008 मध्ये या कवितेचा समावेश केलेला आहे। आतापर्यंत बालभारतीकडे या कवितेबाबत कोणताही लेखी आक्षेप आलेला नाही। लहान मुलांच्या कल्पनाशक्तीचा आणि भावविश्वाचा विचार करून कवितेचा समावेश या पुस्तकात केलेला आहे। यमक जुळवण्यासाठी तो उल्लेख केलेला आहे आणि त्यात काही वावगं वाटत नाही असं स्पष्टीकरण यावर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलंय।